छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर माता पित्यांनी त्यांच्या आयुष्याचं नियोजन करून ठेवलंय. 12 वर्षापर्यंत शहाजी राजांनी पिता म्हणून त्यांना जे शिक्षण द्यायचं होतं ते सगळं शिक्षण दिलं. युद्ध शिक्षण, प्रशिक्षण सगळं. शिवबाराजे 12 वर्षाचे झाले आणि या पती पत्नीनं प्रचंड मोठं समर्पण दिलं. स्वतःचा संसार बाजूला सारला आणि रयतेचा प्रपंच उभा करण्यासाठी एक विलक्षण निर्णय घेतला की मासाहेब जिजाऊनी शिवबाराजांना घ्यावं, महाराष्ट्रात जावं, महाराष्ट्रात शिवबाराजांनी राज्य उभा करावं. थोरले संभाजीराजे बेंगलोरात शहाजीराजांबरोबर राहतील आणि ते कर्नाटकचं राज्य विस्तारतील. उद्याच्या भविष्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक असं विस्तीर्ण साम्राज्य उभा करायचं. 2 मुलांसाठी हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. आई शिवबाराजांबरोबर आणि वडील संभाजीराजांबरोबर. 12 वर्षाचे आहेत, 12 वर्षाचे शिवबाराजे. जिजाऊ मासाहेबांबरोबर पुण्यात निघाले. आता आपल्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं? आमचा मुलगा जर सहलीला निघाला तर वडील काय सांगतात? नीट जा, नीट ये, फार वेळ थांबू नको, अंधार पडायच्यात घरी ये. आई काय सांगते? एसटीत बसताना नीट बस, मधल्याच सीटवर बस. मुलगा म्हणतो का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. जगण्याचा, जगवण्याचा विचार आहे, ही माया आहे. शहाजीराजांनी काय दिलं आपल्या पुत्राला? स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा दिली, नवे स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. काय सांगितलं शहाजीराजांनी? प्रतिपच्च चंद्रलेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला ध्येय देतोय. काय करायचंय तुम्ही? राज्य उभा करायचंय. बरे, का पित्याला खात्री किती आहे बघा. अजून शिवबाराजे बेंगलोरातच आहेत आणि शहाजीराजे सांगतायत आम्हाला खात्री आहे तुम्ही उभारलेलं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय ध्येय आहे? शहाजीराजे असं विचारतायत का जमेल का, होईल का? नाही, जमलंच पाहिजे, जमवावंच लागेल. रयतेचं राज्य निर्मावंच लागेल आणि खात्री आहे तुम्ही निर्माल. जिथं चुका काढायची संधी शोधली जाते ना, तिथं इतिहास कधीच घडत नाही. जिथं कौतुक करायची संधी शोधली जाते तिथं इतिहास घडतो.